नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता सिंधूने खूप छान असं डेकोरेशन केलेलं असतं. खूप अंधारही असतो. आता सर्वजण तिथे बसतात. तर आता रेश्माच्या मनामध्ये प्रश्न येतो की नक्की काय चालू आहे. रेश्मा विचारू लागते की नक्की काय आहे. एवढं छान डेकोरेशन केलं आहे, आपण सर्वजण इथे एकत्र बसलो आहोत, परंतु काय आहे काहीच कळत नाही. आणि एवढा अंधार. तर राजश्री काकू म्हणतात, हो ना, आज कोणाचा बड्डेही नाही आहे, मग कसलं सेलिब्रेशन आहे काहीच कळत नाही. आता मात्र सावी अंधाराला खूप घाबरत असते. सावी म्हणू लागते, मला अंधाराची खूप भीती वाटत आहे. माझी आई कुठे आहे? राजश्री काकू, माझी आई कुठे आहे? सावी खूप घाबरलेली असते. आता त्याचवेळी सिंधू ही स्टेजवर येते. खरं तर हे सगळं काही सिंधू आणि राघवने वेणूसाठी केलेलं असतं. वेणूचा मूड फ्रेश व्हावा, वेणूच्या चेहऱ्यावर आनंद यावा, यासाठी सिंधूचे प्रयत्न असतात. आता सिंधू जादूगार गोगो बनून आलेली असते. तर आता सिंधू येत सर्वांना नमस्कार करत म्हणते, नमस्कार, मी जादूगार गोगो, असं म्हणत आता सिंधू जादूचे प्रयोग दाखवण्यासाठी तिथे येते. तर सिंधू सर्वांना म्हणते, तुम्हाला वाटलं असेल गोगो म्हणजे निघून जाणं, तर नाही, मी कुठेही जाणार नाही आहे. इथेच राहून मी तुम्हा सगळ्यांना एक एक जादू दाखवणार आहे, असं म्हणत आता सिंधू सावीला आवाज येत म्हणते, ए छोटी गोगो, तू खरंच खूप छान, सुंदर आणि गोड मुलगी आहेस. तुझं नाव काय बरं? तर आता सावी म्हणते, माझं नाव सावी राघव रत्नपारखे. तर आता सिंधू म्हणते, वा, खरंच खूप छान नाव आहे. तुला ज्यूस पाहिजे आहे का? तर सावी होकार देते. तर आता सिंधू ही सावीला स्टेजवर बोलावते आणि म्हणते, हे घे तुझ्यासाठी ज्यूस. आता सावी ज्यूस घेते आणि आपल्या जाग्यावर येऊन बसते. तर त्यानंतर आता सिंधू रडण्याची ॲक्टिंग करते आणि म्हणते, हे काय, गोगोने तर स्वतःसाठीच ज्यूस घेतला. गोगो, तू किंवा इतर कोणीही मला ज्यूस हवा का विचारलाच नाही, असं म्हणत सिंधू ही रडण्याचं नाटक करते. त्यावेळी राघव म्हणतो, गोगो, तुला ज्यूस पाहिजे आहे का? तर सिंधू आता होकार देते आणि धावतच जाऊन आपल्यासाठी एक ग्लास ज्यूस घेते. आता सिंधूला स्ट्रॉ सापडत नसते. तर सिंधू म्हणू लागते, स्ट्रॉ कुठे गेली आहे? इथे तर कुठेच दिसत नाही, असं म्हणत आता मागूनच ती एक स्ट्रॉ जादूने बाहेर काढते आणि सर्वांना म्हणते, स्ट्रॉ मिळाली. आता मात्र सर्वांनाच आश्चर्य वाटतं. तर त्यानंतर आता सिंधू ज्यूस पिऊन झाल्यावर पुन्हा एकदा गोगोला बोलवते, म्हणजे सावीला बोलवते आणि म्हणते, ये छोटी गोगो, तू इथे ये. आता मला सांग, हे जे पैसे आहेत ते तू हवेत उडवून दाखवू शकतेस का? तर आता सावी म्हणते, प्रयत्न तर नक्कीच करेन. आता म्हणूनच सिंधू ही सावीच्या हातामध्ये पैसे देते आणि म्हणते, हे घे, आता तू मला हा कॉईन हवेमध्ये उडवून दाखव. तर आता सावी प्रयत्न करत असते, परंतु तो कॉईन काही हवेत उडत नसतो. आता सावी पुन्हा पुन्हा प्रयत्न करते, परंतु कॉईन मात्र जमिनीवरच पडत असतो. तर त्यानंतर सिंधू म्हणते, आता मी दाखवू का हा कॉईन हवेत उडवून? तर आता सर्वजण होकार देतात. तर आता सिंधू जादूच्या प्रयोगाचा वापर करत आता तो कॉईन हवेत उडवून दाखवू लागते. आता मात्र सर्वांनाच आश्चर्य वाटतं. राजश्री काकू म्हणू लागतात, सिंधूबद्दल सगळं काही माहीत होतं, परंतु सिंधूला जादूचे प्रयोग करता येतात हे काही माहीत नव्हतं. तर आता रुक्मिणी काकू मनाशीच म्हणतात, शेवटी सिंधूला हे सगळं काही मुलासाठी करावं लागत आहे. सिंधू हे सगळं काही विनूसाठी करत आहे. शेवटी आई आपल्या मुलासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते, हेच खरं आहे. आता विनूच्या चेहऱ्यावर हसू यावं यासाठी आता सिंधू एक स्टेजवरून बॉल खाली फेकते. सर्वजण हसू लागतात, परंतु विनू काही हसत नसतो. विनूच्या चेहऱ्यावर काही हसू येत नाही. म्हणूनच सिंधू म्हणते, हे काय, तुम्ही सर्वजण हसत आहात, परंतु हा कोण आहे मुलगा? रुसूबाई, हा तर हसतच नाहीये, असं म्हणत सिंधू गाणं म्हणत म्हणते, रुसूबाई रुसू, कोपऱ्यात बसू, येऊन दे की थोडं गालावर हसू, असं म्हणत सिंधू विनूकडे पाहत असते. आता एवढं सगळं करूनही विनू काही हसत नसतो. त्यामुळे सिंधूला खूप वाईट वाटत असतं. विनूच्या चेहऱ्यावर हसू यावं यासाठी सिंधू ही गाणं म्हणतच विनूकडे येते आणि म्हणते, नाकावरच्या रागाला औषध काय, गालावरच्या फुग्याचं म्हणणं तरी काय, असं म्हणत आता ती विनूला घेते आणि स्टेजवर येऊ लागते. स्टेजवर येताच विनूच्या चेहऱ्यावर हसू यावं यासाठी सिंधू पुढचा जादूचा प्रयोग करायला घेते आणि म्हणते, हे काय आहे? तर सर्वजण म्हणतात, कॉईन. तर आता सिंधू म्हणते, हा कॉईन आता रुसूबाईच्या हातातून गायब होणार आहे, असं म्हणत सिंधू ही आब्राका डाबरा गिली गिली गुल असं गाणं म्हणू लागते. आणि त्यानंतर आता सिंधू विनूला म्हणते, बघ, आता तुझ्या हातामध्ये कॉईन आहे का? आता विनू आपल्या हातामध्ये चेक करतो, परंतु विनूच्या हातात कॉईन नसतो. आता मात्र सर्वांनाच आश्चर्य वाटतं. तर विनूला धक्का बसतो. आता विनू म्हणतो, कॉईन, कॉईन कुठे गेला आहे, असं म्हणत आता विनू कॉईन शोधू लागतो, परंतु विनूला कुठेही कॉईन सापडत नाही. तर त्यानंतर विनू सिंधूला म्हणतो, कॉईन कुठे गेला आहे? कॉईन तर कुठेच सापडत नाही. तर सिंधू म्हणते, कॉईन, कॉईन तर रुसूबाईच्या खिशात गेला आहे. तर आता
विनू विचारतो काय. आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो, कारण सिंधूने हातातील कॉईन खिशात कसा ठेवला हाच प्रश्न सर्वांच्या समोर उभा असतो. आता विनूला मात्र काहीच कळत नसतं. तर सिंधू म्हणते सापडला का कॉईन. तर विनू म्हणतो की हो सापडला कॉईन, परंतु हा कॉईन खिशात कसा गेला. तर आता सिंधू म्हणते जादूने तो खिशात गेला. तर आता सर्वजण सिंधूच्या या जादूवर टाळ्या वाजवू लागतात. विनूच्याही चेहऱ्यावर हसू आलेलं असतं. आता विनूच्या चेहऱ्यावर आलेलं हसू पाहून सिंधूला समाधान वाटत असतं. तर त्यानंतर आता विनू म्हणतो तुम्ही एक काम कराल का माझ्यासाठी. तर सिंधू म्हणते हो ना करेन, बोल बघू. तर आता विनू म्हणू लागतो ही जादू तुम्ही पुन्हा एकदा मला करून दाखवाल का. तर सिंधू म्हणते हो ना नक्कीच दाखवेन, परंतु त्यासाठी माझ्या 2 अटी आहेत. तर आता विनू म्हणतो कोणत्या अटी. तर सिंधू विनूला म्हणते पहिली अट आहे ती म्हणजे तुला माझ्यासोबत फ्रेंडशिप करावी लागेल. तर विनू सिंधूसोबत फ्रेंडशिप करायला तयार होतो. आता सिंधू आणि विनू हात मिळवणी करतात आणि दोघांचीही फ्रेंडशिप झालेली असते. आता विनू आणि सिंधूची फ्रेंडशिप झालेली पाहून सर्वांनाच खूप आनंद झालेला असतो. तर त्यानंतर विनू म्हणतो आता दुसरी अट कोणती आहे. तर सिंधू विनूला दुसरी अट सांगत म्हणते दुसरी अट अशी आहे की तू उपाशी नाही राहायचं. तर आता दोन्ही अटी विनूला मान्य असतात. विनू म्हणतो की मला दोन्ही अटी मान्य आहेत. तर विनूने दोन्ही अटी मान्य केल्यामुळे सिंधूला आणि घरातील सर्वांनाच खूप आनंद झालेला असतो. आता घरातील सर्वजण टाळ्या वाजवू लागतात. सिंधूचा आनंद काही गगनात मावत नसतो. आता रुसलेल्या विनूची समजूत काढणं खूप कठीण असतं आणि म्हणूनच आता सिंधूने गोगो जादूकराचं रूपही घेतलेलं असतं आणि त्याचं फळही तिला मिळालेलं असतं. आता विनू नकळतच सिंधूला मिठी मारतो. आता सिंधूला खूप आनंद झालेला असतो. तर आता सिंधू ही विनूला घट्ट मिठी मारते. तर तिचे अश्रू अनावर होतात, कारण कित्येक वर्षानंतर सिंधूला तिचा विनू म्हणजेच तिचा अंकुर परत मिळालेला असतो. दुसरीकडे पाहायला मिळतं मधूची आई मधूला भेटण्यासाठी पोलीस स्टेशनला येते आणि पोलिसांच्या नकळतच आता मधूची आई मधूला मोबाईल देते. तर दुसरीकडे विनू गेम खेळत असतो. आता त्याचवेळी मधूने सर्वांच्या नकळतच आता विनूला फोन केलेला असतो आणि म्हणू लागते विनूने आपल्या आईचा आवाज ओळखलेला असतो. विनू म्हणू लागतो मम्मा, अगं मम्मा तू कुठे आहेस. तर मधू म्हणू लागते विनू अरे तू कसा आहेस, तुझी काळजी घेतोयस ना तू. तर विनू म्हणतो हो मम्मा, अगं तू माझी काळजी करू नकोस आणि मी तर घरीच आलो आहे, पण तू कुठे आहेस, मला तुला भेटायचं आहे मम्मा. तर आता मधू म्हणू लागते हो बाळा मला माहीत आहे, परंतु मी नाही येऊ शकत. आता विनू विचारतो काय झालं आहे मम्मा, तू असं का बोलत आहेस. मम्मा अगं तू घरी कधी येणार आहेस, मला तुला भेटायचं आहे. आता मधू रडण्याचं नाटक करत विनूला म्हणते नाही विनू बाळा, मी तुला भेटायला नाही येऊ शकत आणि मी तुझ्यापासून खूप दूर आली आहे. आणि हो मी जर तुला भेटण्यासाठी तुझ्या घरी आली तर तुझ्या बाबांना आणि डॉक्टर काकूला आवडणार नाही. तर विनू म्हणतो का नाही आवडणार, अगं तू तर माझी मम्मा आहेस, हवं तर मी त्यांना समजावेन, परंतु तू ये ना गं घरी, मला तुला भेटायचं आहे. मी जेव्हापासून इथे आलो आहे तेव्हापासून मी तुला शोधत आहे, मला तुझी खरंच खूप आठवण येत आहे. तर मधू नाटक करत म्हणते विनू बाळा मलाही तुझी खूप आठवण येत आहे, परंतु मी तरी काय करू सांग. तर आता विनू म्हणतो काय करू म्हणजे, अगं मम्मा तुला माझ्यासाठी यावंच लागेल. तर मधू म्हणते नाही बाळा मी नाही येऊ शकत. आता विनू विचारतो का. तर मधू म्हणते कारण तुझ्या बाबांनी आणि डॉक्टर काकूंनी मला जेलमध्ये टाकलं आहे. आता हे ऐकून विनूला धक्काच बसतो. विनू विचारतो का कशासाठी. तर आता मधू काहीतरी खोटं कारण विनूला सांगू लागते, परंतु त्यावर विनूचा विश्वास बसतो. आता मधूने आपली खेळी खेळायला सुरुवात केलेली असते. विनूच्या लक्षात येतं की आपली मम्मा तुरुंगामध्ये आहे. आता विनूचा राग अनावर होतो आणि विनू हातात असलेला मोबाईल फेकून देतो. तर दुसरीकडे मधूही फोनवर बोलून झाल्यानंतर नकळत पुन्हा एकदा आपल्या हातातील मोबाईल आपल्या आईजवळ देते. तर सिंधूही विनूसाठी जेवण घेऊन आलेली असते आणि विनूला म्हणते चल विनू बाळा मी तुझ्यासाठी जेवण घेऊन आली आहे. तर विनू म्हणतो नाही नको मला जेवण नको आहे. आता मात्र सिंधूला धक्का बसतो. सिंधू विचारते का काय झालं विनू बाळा बोल ना, अरे थोडं तरी जेवून घे. विनू म्हणतो सांगितलं ना एकदा की मला जेवण नको आहे, मग मला जेवण नको, मी जेवणार नाही. आता विनू खूप चिडचिड करत असतो. तर सिंधू म्हणते अरे बाळा एवढी चिडचिड का करतोयस, आत्ता आलं माझ्या लक्षात तुला जास्त भूक लागली असणार ना आणि म्हणूनच तुझी चिडचिड होत आहे, परंतु ओके आता मी स्वतःच्या हातानेच तुला भरवणार आहे, म्हणजे तुझ्या पोटामध्ये अन्न गेलं तर तुझी चिडचिड कमी होईल. असा विचार करत आता सिंधू ही विनूला भरवण्यासाठी घेते, परंतु त्याचवेळी विनू उभा राहतो आणि सिंधूवर आवाज चढवत म्हणतो एकदा सांगितलेलं कळत नाही का, मला भूक नाही आणि मला जेवण नको.
तर आता सिंधू ही विनूला समजावत म्हणते, विनू बाळा असं नाही वागायचं. एकदा जर आपल्यासमोर जेवण आलं तर आपण जेवणाला नकार नाही द्यायचा, त्या जेवणाचा अपमान नाही करायचा. आणि तसंही आजचं जेवण म्हणजे तुझ्या आवडीचं जेवण आहे. अरे बघ तरी, अरे तुझ्या आवडीची बटाट्याची भाजी, एवढंच नाही तर तुला हवं तसंच मी वरण बनवलं आहे आणि पोळी आणि भातही आहे. बघ ना खाऊन कसं झालं आहे जेवण. परंतु विनू मात्र आपला हट्ट कायम धरून असतो. विनू म्हणतो, नाही मला जेवण नको आहे, मी एकदा सांगितलेलं कळत नाही का. सिंधू म्हणते, विनू बाळा असा जेवणावर राग नको काढूस, चल खा बघू. तर विनू म्हणतो, मी आता तुम्हाला शेवटचं सांगत आहे, माझ्या रिअल मम्माने जर मला भरवलं तरच मी खाणार आहे. आता मात्र सर्वांना धक्काच बसतो. राघव म्हणू लागतो, विनू अरे प्लीज असं हट्ट करू नकोस. आणि विनू बाळा डॉक्टर काकूशी असं कोणी वागतं का, प्लीज बाळा असं नको वागूस. तर विनू म्हणतो, मी असंच बोलणार, असंच वागणार. तुम्हाला काय वाटलं मॅजिक दाखवून तुम्ही माझा मूड चेंज कराल आणि मी तुमच्यासोबत नीट वागेन आणि मी माझ्या मम्माला विसरून जाईन? नाही, ते कधीच शक्य नाही. कारण मी माझ्या मम्माला, माझ्या मधुराणी मम्माला कधीही विसरू शकत नाही, कारण तीच माझी रिअल मम्मा आहे. आता मात्र सिंधूच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. तर आता राजश्री काकू म्हणतात, विनू बाळा अरे तू तर शहाणा मुलगा आहेस, मग शहाणी मुलं अशी ओरडतात का? नाही ना, मग शांत हो बघू. तर विनू म्हणतो, नाही होणार, मी शांत होणार नाही, मी असाच वागणार, असाच बोलणार. तुम्ही सगळेच खूप वाईट आहात आणि स्पेशली या डॉक्टर काकू. आता मात्र सिंधूला धक्काच बसतो. सिंधूच्या डोळ्यातून नकळतपणे अश्रू ओघळतात, कारण आपल्या मुलाने आज आपल्यावर असे आरोप केलेले सिंधूला सहन होत नसतात. कारण कित्येक वर्षानंतर तिला तिचा मुलगा परत मिळालेला असतो, परंतु राघवच्या मनामध्ये सिंधूबद्दल अजिबात स्थान नसतं. हे पाहून सिंधूला खूप वाईट वाटत असतं. रुक्मिणी काकू म्हणतात, विनू बाळा अरे जरा शांत हो. अरे याच डॉक्टर काकूंनी तुझा पाय बरा केला, हे तू विसरलास का? तर विनू म्हणतो, नाही मी विसरलो नाही आणि कधी विसरणारही नाही. परंतु या डॉक्टर काकू माझी मम्मा होण्याचा प्रयत्न करत आहेत, ते मला अजिबात आवडलं नाही. आता राघव विनूला म्हणतो, परंतु विनू बाळा या अगोदर तुला डॉक्टर काकू आवडायच्या ना? तर आता विनू म्हणतो की हो आवडायच्या, परंतु आता आवडत नाहीत, कारण यांच्यामुळे माझी मम्मा लॉकअपमध्ये आहे. आय हेट हर असं म्हणत आता विनू रागानेच तिथून निघून जातो. आता राघव विनूला थांबवण्याचा प्रयत्न करतो, परंतु विनू काही केल्या थांबायला तयार नसतो. विनू खूप चिडलेला असतो आणि तो रागानेच रूममध्ये निघून जातो. आता रुक्मिणी काकू म्हणू लागतात, याला काय झालंय, हा असा का वागत आहे आणि राणी जेलमध्ये आहे हे याला कोणीच सांगितलं आहे? तर आता सिंधू म्हणू लागते, काकू अहो कधी ना कधी ही गोष्ट त्याला कळणारच होती. आपण कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी सत्य त्याच्यासमोर येणारच आहे. तसंही काकू आपण किती दिवस हे सत्य विनूपासून लपवून ठेवू शकलो असतो. आता मात्र सर्वच जण शांत होतात. तर त्यानंतर रुक्मिणी काकूंना राजश्री काकू म्हणतात, वहिनी अहो विनूच्या मनामध्ये सिंधूविषयी असणारा राग चांगला नाही, कारण आता विनू सिंधूला आई म्हणायलाही, आई मानायलाही तयार नाही आहे. आता मात्र सर्वांनाच काय करावं काहीच कळत नसतं. विनूचा राग कसा घालवावा यासाठी सर्वच जण विचार करत असतात. तर राघव म्हणू लागतो, हे सगळं काही त्या मधूमुळे होत आहे. रुक्मिणी काकू विचारतात, म्हणजे? तर राघव म्हणतो, मला असा दाट संशय आहे की आता विनूच्या मनामध्ये विष पेरण्याचं काम हे सगळं काही मधूनेच केलं आहे. हे सर्व मधूचंच कारस्थान आहे. तर आता सिंधू म्हणते, भरून देत ना, जेवढे कान भरायचे आहेत तेवढे भरून देत. मी पण बघते विनू अजून किती दिवस तिचं ऐकतो, कारण एक ना एक दिवस विनूला सत्य कळणारच आहे. आणि मलाही पाहायचं आहे की आता नक्की कोण जिंकतं, आईचं प्रेम की बाहेरच्यांची कटकार असताना. तर आता रुक्मिणी काकू सिंधूला विचारतात, सिंधू तू काही ठरवलं आहेस का? तर सिंधू होकार देते. आता सर्वजण विचार करतात की नक्की सिंधूच्या मनामध्ये काय चालू आहे. तर दुसरीकडे आता सिंधू आपल्या मनामध्ये असणारा प्लॅन सावीला सांगते, कारण आता विनूचं मन जिंकण्यासाठी, विनूचं मन वळवण्यासाठी सिंधू सावीची मदत घेते आणि आपल्या ठरलेल्या प्लॅनप्रमाणे सगळं काही ती सावीला सांगते आणि म्हणते, मी पण बघते आता विनू किती हट्टीपणा करतो, कारण विनू जर हट्टी असेल तर मी विनूची आई आहे, मग मी पण. तर सावी म्हणते, तू पण हट्टी, अगदी विनूसारखीच असं म्हणत आता सावी सिंधूला मिठी मारते. आता सावी आणि सिंधूच्या ठरलेल्या प्लॅनप्रमाणे आता सावी आपल्यासाठी जेवण घेऊन येते आणि आता ते जेवण पाहून विनू म्हणू लागतो, मला हे जेवण नको आहे. तर आता सावी म्हणते, एक्सक्यूज मी, हे जेवण तुमच्यासाठी नाही आहे, तर हे जेवण माझ्यासाठी आहे. तर आता विनू म्हणतो, हो का, हे जेवण तुझ्यासाठी आहे ना, मग जा आणि डायनिंग टेबलवर बसून जेव. तर आता सावी म्हणू लागते, का, माझी मर्जी, कुठे जेवावं, तसंही ही रूम माझीसुद्धा आहे, त्यामुळे मी इथेही जेवायला बसू शकते. तर विनू म्हणतो, हो का, परंतु तुझ्या अगोदर ही बेडरूम माझी आहे. तर सावी विनूला म्हणते, हो का, माझ्या अगोदर ही बेडरूम तुझी आहे, परंतु बाबांनी काय सांगितलं आहे हे विसरलायस का तू? शेअरिंग इज केअरिंग. म्हणजेच आता ही बेडरूम
तुझ्या एवढीच माझीही आहे, असं म्हणत आता सावी तिथेच बसते. तर सावी पुढे विनूला म्हणू लागते, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुला असं वाटत असेल की या घरामध्ये तूच सर्वांचा फेवरेट आहेस, तर तसं नाही, मी सुद्धा सर्वांची फेवरेट आहे, असं म्हणत आता सावी मुद्दामच विनूला जळवण्याचा प्रयत्न करत असते, विनूचं मन बदलण्याचा प्रयत्न करत असते. तर त्यानंतर सावी म्हणते, वाव, खरंच खूप छान झाली आहे बटाट्याची भाजी, असं म्हणत आता सावी ही सिंधूला आवाज देत म्हणते, आई, अगं कमाल झाली आहे बटाट्याची भाजी, खरंच मला तर खूप आवडली आहे, एकच नंबर, असं म्हणत सावी विनूला विचारते, तुला पाहिजे आहे का? नाही नाही, राहून देत, कारण मला तर भाजी भरपूर आवडली आहे आणि ही भाजी आता मीच संपवणार आहे. आणि तसंही आईला उद्या मी पालक पनीर बनवायला सांगणार आहे, कारण तेही मला भरपूर आवडतं. माझे फेवरेट पदार्थ आई मला नक्कीच बनवून घालेन, कारण आई खूप छान छान पदार्थ बनवते. हो ना विनू? परंतु विनू मात्र काहीच बोलत नसतो. तर सावी पुढे विनूला म्हणू लागते, विनू, अरे तू हॉस्टेलमध्ये गेल्यापासून खरंच खूप बदललायस. अरे अगोदर तू माझ्यासोबत किती प्रेमाने वागायचास, किती छान बोलायचास, आणि आता काय झालंय तुला? तर आता विनू सावीच्या समोर येऊन उभा राहतो आणि सावीला म्हणतो, सावी, मी तुला एक प्रश्न विचारू का? तर सावी म्हणते, हो विचार ना. तर आता विनू सावीला प्रश्न विचारत म्हणतो, समजा तुला आता समोर येऊन कोणी सांगितलं की डॉक्टर काकू तुझ्या आई नाही आहेत, दुसऱ्याच कोणीतरी तुझ्या आई आहेत, समोर आलेल्या व्यक्तीला तू तुझी आई म्हणून स्वीकारशील का? बोल ना सावी. तर सावी म्हणते, अजिबात नाही, कारण माझी आई ही सिंधू आईच आहे आणि तीच माझी आई आहे. माझ्या आईची जागा दुसरं कोणीही घेऊ शकत नाही आणि मी दुसऱ्या कोणाला आई म्हणूही शकत नाही, कारण माझ्या आई एवढं कोणीही माझ्यावर प्रेम करूच शकत नाही. तर आता विनू सावीला म्हणतो, मलाही हेच म्हणायचं आहे, माझाही तोच मुद्दा आहे. आता सगळं काही सिंधूच्या लक्षात येतं, सिंधूने सगळं काही ऐकलेलं असतं. आता विनूच्या मनामध्ये मधूची असणारी जागा सिंधूच्या लक्षात येते. खरं तर मधूलाच तो आपली मनापासून आई मानत आहे, हे सर्व काही सिंधूच्या लक्षात येतं. आता सिंधूला विनूची खूप काळजी वाटत असते, सिंधू विनूचा विचार करत असते, परंतु त्याच वेळी आता विनू चक्कर येऊन खाली कोसळतो. आता मात्र सिंधू आणि सावी धावतच विनूची काळजी घेण्यासाठी पुढे येतात. आता सिंधू ही विनूला उठवण्याचा प्रयत्न करते, तर सावी पाणी आणण्यासाठी जाते. आता सर्वच जण विनूची काळजी घेत असतात. विनूची ती अवस्था पाहून सर्वांनाच खूप वाईट वाटत असतं. तर आता सर्वजण विनूला आता कसं समजवावं याचा विचार करत असतात. राजश्री काकू राघवला म्हणतात, राघव, तरी मी तुला म्हणाले होते की विनूच्या कलाने घे. तर राघव म्हणतो, आई, अगं त्याच्याच कलाने घेण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु तो मान्य करायला तयारच नाही आहे. आपण सर्वजण त्याला हे सांगण्याचा प्रयत्न करत आहोत की सिंधूच त्याची आई आहे, परंतु नाही, त्याच्या मनामध्ये सिंधूविषयी जराही प्रेम नाही आहे, जराही जागा नाही आहे. त्याला असं वाटत आहे की मधूच त्याची आई आहे. तर राजश्री काकू म्हणतात, राघव, अरे अजून तो लहान आहे, मग त्याच्या कलाने नको का घ्यायला? त्याला हळूहळू सगळं काही समजेल, परंतु तोपर्यंत आपणच त्याला समजून घ्यायला हवं. परंतु नाही, तूही काही ऐकून घ्यायला तयार नाही आहेस. राघव म्हणतो, आई, अगं तोच तर सिंधूला आई मानायला तयार नाही आहे, परंतु काहीही झालं की आता विनूने मान्य करायलाच हवं की सिंधूच त्याची आई आहे. तर आता राजश्री काकू म्हणतात, अरे राघव, अरे तुला कसं समजत नाही आहे आणि मी तुला कसं समजावू? तर रुक्मिणी काकू म्हणतात, राजश्री, राघव, तुम्ही दोघंही जरा शांत व्हा, कारण आज विनूची जी परिस्थिती आहे, मग आपल्याला आता विनूचा विचार करायला हवा. आणि राघव, तू बोलतोयस ते अगदी योग्य आहे, मला तुझं म्हणणं अगदी पटत आहे. मलाही तेच वाटत आहे की मधूने नक्कीच आपल्या विनूचे कान भरले असणार आणि म्हणूनच आज आपला विनू असं वागत आहे. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता सिंधू ही मधूला भेटण्यासाठी जेलमध्ये आलेली असते. तर आता सिंधूला पाहून मधू खूप खुश होते आणि म्हणू लागते, आलीस ना मला भेटायला? तर आता सिंधू म्हणते की हो, यावं लागलं, कारण विनूच्या मनामध्ये तूच त्याची आई आहेस, तो तुलाच आई मानत आहे. तर आता मधू म्हणू लागते, मग मी काय करू? तर सिंधू म्हणू लागते, मधू, मला असं वाटत आहे की तू विनूशी बोलावंस, विनूला फोन करावास आणि विनूला सत्याची जाणीव करून द्यावीस. तर आता मधू म्हणू लागते, परंतु का? आणि तू मला धमकी देत आहेस की रिक्वेस्ट करत आहेस? तर सिंधू म्हणते की मी तुला रिक्वेस्ट करत आहे. तर मधू ही सिंधूला म्हणते, हो का? मग तुझी ही रिक्वेस्ट तुझ्या भावनांमधून, तुझ्या आर्त हाकेमधून मला दिसू देत. तेव्हा मात्र सिंधू मधूसमोर हात जोडते आणि मधूला विनंती करत म्हणते, मधू, मी तुला विनंती करत आहे. आता मधूने सिंधूसमोर एक अट टाकलेली असते. आता त्या अटीप्रमाणे सिंधू ही मधूला घरी घेऊन आलेली असते. आता मधूला घरी आलेलं पाहून अंकुरला तर खूप आनंद झालेला असतो, परंतु सर्वांनाच धक्का बसलेला असतो. आता या सर्व गोष्टीशी सिंधू कशाप्रकारे सामना करेल आणि आपल्या मुलाला आपणच त्याची खरी आई आहोत याची जाणीव कशी करून देईल, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. आता अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.
करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.